वीआईपी डाइस पर विपुल राउत इनके शुभ हाथों से सम्मानित किया जा रहा है। मैन ऑफ द मैच ओमकार, इनको वेल डन ओमकार, वेल प्लेट। बैक टू कमेंट्री बॉक्स। महत्वाची मॅच क्रमांक 5 आपण बघतोय. एम के कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष चोरी रेलकॉन फायटर्स. चला भेटू आपण गोलंदाजी ट्रॅकवर. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मिहिर आणि स्ट्राईक वरती आपण बघतोय एका बाजूने नॉन स्ट्राईकिंग कडे ते हिमेश आणि स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत यज्ञेश यज्ञेश दुबला ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ड्राईव्ह करताना आपण बघताय चेंडू जातोय स्वीपर कव्हर्स मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाले इथे यज्ञेश दुबला यांच्या माध्यमातून ऑफ दी मार्क बघायला मिळत आहेत. हिमेश दुबला तर नॉन स्ट्राईकिंग कडनं स्ट्राईक वरती दाखल होताना चोरी रेलकॉन फायटर साठी महत्वाची मॅच आहे. मिहिर बारी पुढील चेंडू घेऊन धावसंख्या 2 वरती पोहोचले. 2 चेंडू 2 धावा एक चांगला स्टार्ट आहे. संयम दाखवताना दोन्ही फलंदाज यज्ञेश आणि हिमेश महत्वाच्या मॅच मध्ये चोरी रेलकॉन फायटर्स प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय. नागपूरला गेले टॅप केले चेंडूला मिड ऑफ रिजनला सिंगल कंप्लीट झाली. 3 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 5 आपल्या भेटीला आले. उद्याचा या स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम रजनी आपल्याला बघायला मिळणार आहे. 2026 ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग मध्ये कोण बनणार चॅम्पियन आणि वर्षभर ताज मिरवणार कोण याची चर्चा आपण उद्याच्या रजनीमध्ये करणार आहोत. तुर्तास या मॅच कडे करतोय फोकस. ऑप्शनच्या भरपूर बाहेर विरजी नाळ सरांच्या माध्यमातून वाईट बॉलचा कॉल आला. धावसंख्या 4 वर स्थिरावली गेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रथम बॅटिंग करताना 65-70चं टार्गेट एक चांगली मॅच होऊ शकते आणि त्याच पद्धतीने एक गेम प्लॅनिंग असणार आहे. चोरी रेलकॉन फायटर संघाचा एक संयमी स्टार्ट ज्याला आपण म्हणतो ती देताना यज्ञेश आणि हिमेश ड्राईव्ह केले. या ठिकाणी आपण बघतायत पुढे कव्हर रिझनला सुपर कव्हरचा खेळाडू थोडस आपल्या डाव्या बाजूने धावत येतो. त्याद्वारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परिपूर्ण. टाळ्यांचा गजर होता. डेंजर इन कडे आले होते यज्ञेश दुबला. काही होऊ शकलं असतं. स्वतःला सावरताना आपण बघताय धावसंख्या 2 ने आकार घेताना थोडस गॅदर करताना मिसफील्ड झाली आणि इथे आपण बघताय चेंडू लावण्याच्या प्रयत्नामध्ये हातून निसटलाय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचते 6 वरती. ड्राईव्ह लावली झोकून दिलं यज्ञेशनं. त्याला माहिती आपल्या विकेटचा व्हॅल्यू किती आहे आणि या मॅचचं इम्पॉर्टंट किती आहे. चेंडू क्रमांक 5 खूप चांगल्या पद्धतीने चेंडू परफेक्ट ब्लॉक हाताळला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट सिली पॉइंटला चेंडू खेळले गेलेत. धावसंख्या 7 वरती पोहोचते.
मॅच क्रमांक 6 साठी आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. वानगावाला टस्करच्या विपक्ष कोंपाडा चॅलेंजर या दोन संघामधला बॅटल मॅच क्रमांक 6 मध्ये आपण बघणार आहोत. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्कर स्टेट बॅटने खेळलाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचते ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 रन्स विदाउट लॉस. जाऊया डीजे कडे आणि येऊया मॅच कडे. कम ऑन डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते. याही गोलंदाजानं ही स्पर्धा गाजवलंय. षटक क्रमांक दुसरा आहे. आपण बघतायत पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये हाताळलं होतं, परंतु दुसरं स्टार्ट होताना 1 मिनिटाचा खेळ वाया गेलाय. वेळ वाया गेला याची नोंद असू द्या. चोरी रेलकॉन संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज अर्पित आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण यज्ञेश दुबला यांना बघतोय. पहिलं षटक 8 धावा बिना कोई नुकसान से. षटक क्रमांक दुसरं पहिला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न. काय घडलंय इथे. कदाचित इथून लाईट त्यांच्या डोळ्यावरती आली असेल असंही होऊ शकतं. ज्या पद्धतीने बचावात्मक भूमिकेमध्ये मिडॉनचा खेळाडू बघायला मिळाला आणि धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच पुढील चेंडू ओ लोअर पुलटास प्लम मध्ये पकडले गेले आहेत आणि इथे मात्र आपण बघतायत पहिला धक्का गडी बाद होताना यज्ञेश बॅक टू द डग आउट. विकेट गिरतावा मोजिक बचतावा. 'कैवल्य पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चोरी रेलकॉन फायटर संघाचा महत्वाचा भरोशाचा बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया अर्पित आहे त्यांच्या समोर. 8 चेंडू 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना चोरी रेलकॉन फायटर्स आपण बघतायत. आणि चेंडू क्रमांक तिसरा घेऊन अर्पित ठाकूर मार्गस्थ होताना. पुढील चेंडू हो यावेळेला थोडस पॉप इनक्रीज आपण बघतायत. थोडेसे सफळ झाले होते ऑप्शनच्या बाहेर. सिंगल कंप्लीट करताना धावा 9 बघायला मिळत आहेत ऑन बोर्ड. प्रतिम वर्ष राहिले 2026 वानगाव प्रीमियर लीग. अनेक रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितले. उलटफेर आपण बघितले. अफेन्स डाऊन आपण बघितलेले आहेत. हा क्रिकेटचा एक भाग आहे. पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू जातोय तद्वर सिंगल कंप्लीट डबल डिजिट मध्ये स्कोर 1010 रन्स ऑन बोर्ड. अर्पित ठाकूर याही गोलंदाजानं बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये प्रभावित केलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये असे 3-4 सितारे आहेत ज्यांच्यावरती त्या संघाची जिम्मेदारी आहे आणि ते या वानगावच्या आभा मंडळामध्ये आपण बघतायत चमकताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल आहे आणि इथे स्टेट डाऊन दी ग्राउंड. हा झोन आहे स्ट्रॉंग झोन आहे कैवल्य पाटीलचा आणि ठोकला यावेळेला डाऊन द ग्राउंडचा भव्य षटकार. कम ऑन डीजे. 16 वरती पोरामध्ये दम आहे आणि 6 धावा या ठिकाणी प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळते. ओव्हर शॉट काय फ्लिक केलं यावेळेला. लांब लांब खूप लांब जाऊन पडतोय. एक बिग मॅसिव्ह षटकार. कम ऑन डीजे.
वरती पोहोचलंय. थँक्यू. 2 षट रोहनला पण बघताय षटकार आल्यानंतर त्यांचे खूप सेलिब्रेशन बघायला मिळालं होतं आणि आमच्या कॅमेरामनने त्या चांगल्या आठवणी कॅच केल्यात. 22 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना चिवरी रिअलकॉन फायटर्स आपल्याला बघायला मिळतात. कैवल्यचा बॅक टू बॅक 2 काउंटर अटॅक आपण बघितले अर्पितच्या गोलंदाजीवरती. आता न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर तुषार आलाय. 22 वरती 1 सलगचे 2 षटकार आणि पुनश्च ड्रायव्हिंग सीट वरती कैवल्य पाटील बघायला मिळतात. 15 मिनिटं 16 मिनिटाचा वेळ याची नोंद असू द्या 3 षटकार हाताळण्यासाठी आणि लवकर फील्ड अरेंज करून घ्या. गोलंदाज तयार मिस्टर तुषार दुबला. समोर हिमेश आहेत. पुढील चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आपण बघतायत. पंचाकडे बघितलं होतं या ठिकाणी की वाईट आहे की नाही, परंतु डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 22 ऑन बोर्ड. चांगला स्टार्ट दिले तुषारनं, जिम्मेदारी दिले तिसऱ्या षटकामध्ये तुषारकडे. हो, यावेळेला थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग ग्राउंड विकेट आले होते आणि चेंडू थोडंसं रडारच्या बाहेर राहिल्यानंतर मग फलंदाजाचा गेम प्लॅनिंग होतं ऑन साईडला एक जनरली पुश करायचं पोरो सिंगल. धावसंख्या 1/23 वरती पोहोचते. 2 चेंडूवरती नियंत्रण आहे, अनुशासन आहे. खूप चांगली गोलंदाजी तुषार दुबला हाताळतायत. परंतु आता एक मोठा बॅटर त्यांच्या समोर आहे. त्याचं इंटेंट ज्यांनी क्लिअर केले, आपला इम्पॅक्ट ज्यांनी दाखवलाय, फोरमची ताकद त्यांनी दाखवली आणि फ्लिकचा जो षटकार ज्यांनी मारलाय ना, काबिले तारीफ आहे. अशा फलंदाजाच्या अगेन्स्ट आता तुषार यांचा गोलंदाजीची गुणवत्ता कशी आहे ही मात्र बघावी लागणार आहे. पुढील चेंडू शॉर्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदम कंप्लीट झाली आहे. चांगला चेंडू हाताळला गेला. थोडेसे लवकर खेळले कैवल्य पाटील. धावसंख्या 24 वरती पोहोचते. 2-4 लॉस ऑफ 1 विकेट. आजचा 5वा दिवस आपण बघतोय. या 5व्या रजनीमध्ये आमचं पंच पॅनलचं काम जबरदस्त राहिलंय. आशुतोष व्यवहारे सर असतील, विरलशी नायर, अजिचे मात्रे आणि पहिल्या 3 दिवसासाठी आपण महेंद्र भोईराणा बघितलं होतं. पुढील चेंडू ओ गुड शॉट. बोनामॅनचा यूज केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंट मध्ये मात्र चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्नात थोडीशी फंबल मिसफील्ड झालंय. तद्वारा दुसरी धाव कंप्लीट आणि धावसंख्या 26 वरती फ्लाय होताना आपण बघतोय. अतिशय सुंदर क्रिकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट कमी शॉट बघायला मिळतात. लेदर क्रिकेटमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण ते शॉट बघतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने ऑन साईडला बॅटला ड्रिल करण्याचा प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा असतो, प्लॅनिंग असतं. पुढील चेंडू इथे मात्र पिच करताय चेंडूला. लॉंग आपला प्रोटेक्शन आहे. सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 27 वरती पोहोचलंय. 27 अंतिम चेंडू आहे. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. एक्स्ट्रा प्लेयर आपण तयारीत राहायचं आहे या चेंडू नंतर. 27 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. तुषारनं अजूनपर्यंत कंट्रोलमध्ये चेंडू ठेवलाय, स्कोर ठेवलाय. 5 चेंडू घ्या, 5 धाबा खर्च केल्यात तुषार दुबला. इथे मात्र आणखीन एक दर्जेदार चेंडू. तुषार सांगतायत आम्ही चांगले चेंडू हाताळण्यासाठी फार हुशार. षटकाची झाले समाप्ती. स्कोर कार्डवरती धाबा आहेत 28. देऊया डीझेला संधी आणि येऊया मॅच कडे.
पण मॅच कडे 3 षटकं परिपूर्ण होत आहेत आणि 2 षटकं हाताळण्यासाठी तुमच्याकडे वेळ जो आहे त्या वेळेमध्ये आपण षटक हाताळणं गरजेचं असणार आहे, याची नोंद असू द्या. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट प्ले केलं होतं आणि कंप्लीट झाले. चौथ्या षटकाकडे आपण मार्गक्रमण करतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिहिर बारी येत आहेत. संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्यांना गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. समोर कैबल्य पाटील. हे बॅटल भरपूर मोठं होणार आहे. इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला बघायला मिळते. मिहिरच्या विपक्ष कैबल्य पाटील. ओ पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ मध्ये आणि इथे मात्र लॉंग ऑफला क्लिअर केले कैवल्यनं. षटकार आलाय. ऑन द राईज बघायला मिळाला हा शॉट. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ठोकलाय षटकार. धावसंख्या 33 वरती पोहोचतीये. स्वागत केले मिहिरचं षटकारानं कैबल्यने. अपना इरादा स्पष्ट केलाय. भाई अगर हमारे रडार में गेंद आती है ना तो बड़ी शॉट के लिए हम निकलेंगे. हा एक मैसेज है. बघूया मिहिर करतील का कमबॅकिंग पुढील चेंडूवरती. मिहिर बारी. इथे बॅक टू बॅकचा दुसरा आलाय. लॉंग ऑनला क्लिअर करताना मारला या ठिकाणी लॉफ्ट. लॉंग ऑनला क्लिअर करताना षटकार. सलगचा दुसरा आपण बघतायत. जबरदस्त शॉट. इंटेंट क्लिअर आहे. आक्रमकता आम्ही दाखवणार आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणार. मिहिर बारी एक अप्रतिम गोलंदाज आहेत, परंतु त्याच्यावरती काउंटर अटॅक ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. पंच दर्शवताना इट इज अ वाईड बॉल. सिंगल न स्कोर कार्ड पुढे जाते आणि पोहोचते ते 41. थोडासा अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न होता. पहिला जो आपण ऑन द राईज बघितला त्याच्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला लॉफ्ट केलं लॉंग ऑन वरनं. पुढे चेंडू हा थोडासा लांब ठेवलाय आणि पंच सांगताय इट्स अ वाईड बॉल. 42 धावा स्कोर कार्ड वरती. सर लेंथ परफेक्ट होती, परंतु लाईन थोडीशी दिशाहीन राहिली आणि पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. 42 वरती स्कोर कार्ड थांबलाय. बॅकअप द गुड लेन पडल्यानंतर हलकासा टॉस झाला होता. चेंडू चेस करण्याचा प्रयत्न होता कैवल्यांचा. पुढील चेंडू ओ या वेळेला डाऊन दी ग्राउंड येतोय सलगचा तिसरा 3 in row 6. स्लॉट मध्ये चेंडू तवसंख्ये 6 फ्लाय होते आणि पोहोचते 48 धावा. थोडस एक्सपेन्सिव्ह षटक बघायला मिळत आहे का. त्याचं मागचं कारण कैवल्य इज ऑन अ फायर. सलगचे 3 आपल्याला षटकार बघायला मिळत आहेत. 3 in row. पुढील चेंडू हो ड्राईव्ह केले बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू होता, फक्त रेसची पॉवर जनरेट केली. सिंगल धावसंख्या पोहोचते ती 49 वरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि एका स्टीप टार्गेट कडे चोरी रिअलकॉन फायटर संघ अग्रेसर होताना आपण बघतोय. 2 to go. 49 ऑन बोर्ड. मिस्टर हिमेश एक चांगली फलंदाजी करताना कैवल्याला साथ देतोय आपण बघतोय. चांगला चेंडू बॅटला ब्रश केलाय. डॉट बॉल बघायला मिळतोय. 49 वरती स्कोर थांबलाय. आता मात्र कमबॅकिंग करताना आपण मिहिर बारीला बघतोय. जे चेंडू हाताळले गेले, षटकार आले, त्याच्यानंतर थोडस लेंथ मध्ये त्यांनी चेंजेस केले आणि 2 चेंडू चांगले बघायला मिळत आहेत. 1 to go. 49 एकाकडे मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. हो इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे, पण बघताय थोडासा कबर रिझनला खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कबरला चेंडू गेलाय. 50 धाबा. 4 षटक पूर्ण होताना 12.50 ची सरासरी मेंटेन होते. जाऊया डीझेला देऊया संधी आणि येऊया मॅच कडे. आमचे डीजे मास्टर मिस्टर मनीष इन ऍक्शन आहेत. बघूया 50 झालेले आहेत.
गोलंदाजीसाठी पुनश्च गोलंदाज येत आहेत. तुषार तुषार दाखल होतोय. आखिरी 12 गेंदे शेष 50 रन ऑन बोर्ड नजर आते हुए एक अच्छी दिशा में अब चूरी रियलकॉन फाइटर अग्रेसर होती हुई नजर आ रही है. इस बार थोड़ा सा हुक पुल करने का प्रयास था और ये कैच आउट. थोड़ा सा गेंद टॉस हुई और ऑन साइड में खेलने का प्रयास था, आप देख सकते हो, और ये आउट. 50 के ऊपर और एक विकेट डाउन होता हुआ. विकेट नंबर दूसरा. बैक टू द डग आउट. न्यूमान मिस्टर आलोक. अच्छी गेंदबाजी तुषार ने की है. जो पहला ओवर डाला था मैच 6 रन खर्च किए थे. इस ओवर में भी विकेट के साथ में 5वें ओवर का स्टार्ट करते हुए अच्छी गेंदबाजी है तुषार की. जब तक सामने वाले बल्लेबाज जिस तरह से खेल रहे हैं 12.50 के औसत से, वहां पर तुषार आते हैं, गेंद को अच्छी दिशा में डालते हैं और स्कोर को थोड़ा सा ब्रेक लगाते हैं. ये उनकी उपलब्धि है और तुषार का जो सफर रहा है वो बेहतर है, लेकिन तुषार का प्रयास होना चाहिए कि उसको बेहतरीन बनाए. इस बार मिस टाइम शॉट. यस नो. टेकन बैक टू बैक. दूसरा विकेट. आलोक और हमारे मनीष थे. डीजे मास्टर अच्छा साथ देते हुए तुषार का. आलोक भी जाएंगे बैक टू द डगआउट और एक बिग अपॉर्चुनिटी तुषार के लिए है. ऑन हैट्रिक गेंद होगी है. विकेट हैट्रिक का मौका है इस गेंद के ऊपर. जैसे मैंने पहले ही कहा था कि जो परफॉर्मेंस तुषार ने दिया है वो बेहतर है. बेहतर का मतलब यही होता है कि आपके परफॉर्मेंस से आप खुश हो, लेकिन बेहतरीन का अगर बेहतरीन का मतलब है कि आपके परफॉर्मेंस से पूरा माहौल, पूरी जो आपके चाहने वाले वो खुश हो. तो बेहतर और बेहतरीन का जो सफर है आपको तय करना होगा. स्कोर कार्ड के ऊपर इस समय 50 लॉस ऑफ 3 विकेट. ऑन हैट्रिक गेंद इस समय बाद के बल्लेबाज एतिन राहुल आए हैं. अगर विकेट लेते हैं तो 3 विकेट होंगे और सामने है एतिन. तो देखना है कि आज विकेट हैट्रिक होगी. यहाँ पर तीसरे गेंदबाज बनेंगे इस बेहतरीन प्रतियोगिता में हैट्रिक लेने वाले तुषार. इस बार डिफेंस अच्छा किया है. ऑन साइड में दिशा दी. उन्हें पता है केवल पाटिल हार्ड हिटर बैटर है, नॉन सेकंड के ऊपर खड़े हैं, उनको चांस देना पड़ेगा. सेंसिबल क्रिकेट, परिपक्वता का क्रिकेट, एक मैच्योर क्रिकेट जिसे कहते हैं. 51 लॉस ऑफ 3 विकेट. लेकिन एक तरफ तुषार की गेंदबाजी की मैं तारीफ करता हूँ, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की. 9 गेंदे डाले, 7 रन खर्च किए, 2 विकेट उनके नाम है. इस बीच अगली गेंद तुषार. तेज डालने का प्रयास, थोड़ी सी दिशा इन रही है. वरिजनाल सर के माध्यम से दर्शाते हुए अतिरिक्त गेंद है. सिंगल का इजाफा होगा और सिंगल के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय. इस बीच अगली गेंद. इस बार हैमर. इनकी फोरम की ताकत है ये. जैसे सेट डाउन द ग्राउंड खेलते हैं ना, एक स्वीट भरी मिठास भरी आवाज सुनने को मिलती है और गेंद सीधी जाती है स्टैंडर्ड डिलीवर्ड. 6. क्या कैमरा वर्क है, पूरा बॉल फॉलो किया है. बुश नेटवर्क के माध्यम से हम देखेंगे, एक रिप्ले दिखना चाहेंगे मनीष सरूर. 58 हो चुके हैं बॉल जैसे. अब देखेंगे क्या बॉल फॉलो किया है. जबरदस्त एक प्रोफेशनल कैमरामैन का वर्क है ये. और मारगांव प्रीमियर लीग को 4 छन लगाता हुआ ये वर्क है. इस बीच अगली गेंद. तुषार के ऊपर हमला बोला है कैवल्य पाटिल ने. इस बार ऑन साइड में गैप ढूंढने का प्रयास है. 1 बाउंस, नहीं रोकी जाएगी गेंद. 62 ऑन बोर्ड. कैवल्य पाटिल का इंडिविजुअल स्कोर इस समय देख नजर आता हुआ. देखना है, टीम का स्कोर 62 हुआ है, उनका इंडिविजुअल स्कोर 11 में 44, यानी कि 400 का स्ट्राइक रन रेट के साथ में आगे बढ़ रहे. ब्रिलियंट, एक्सीलेंट, सुपर, मैग्निफिसेंट बल्लेबाज यहां पर. देखना है क्या 50 पूरे करेंगे मिस्टर कैवल्य, ये भी देखना होगा. इसकी अगली गेंद. ओ थोड़ी सी नीचे रही है. डॉट बॉल के जरिए ओवर नंबर 5 कंप्लीट होता हुआ. 62 लॉस ऑफ 3 विकेट. इस बीच एम के कंस्ट्रक्शन की मैं तारीफ करूंगा, जिस तरह से उन्होंने 4 मिनट बचाए. गुड जॉब.
बहुत ही लाजवाब जॉब रहा है, लेकिन छठा भी और शुरू करने के लिए समय न ले तो सही मायने में वो कारगर होंगे। 4 मिनट 62 रन ऑन बोर्ड। आखिरी 6 गेंद आनी शेष है। कैबल्य पाटिल के बनेंगे 50। ये अब चर्चाएं चलती भी कि आखिरी ओवर में, और 30,942 सब्सक्राइबर है विश नेटवर्क के। और खास करके वानगांव की बात करेंगे तो वानगांव में अच्छा सपोर्ट मिल रहा है विश नेटवर्क को। और इसके लिए मनीष भी हमारे टेक्नीशियन से वो थैंक यू कहना चाहते हैं हमारे वानगांव के पूरे आवाम को, कि जिस तरह से अपने सब्सक्राइब मीटर जो बढ़ाया है इसके लिए थैंक यू। फिलहाल 62 ऑन बोर्ड। अब गेंदबाजी मार्ग पर आए हैं मिस्टर मानस। आखिरी 6 गेंदे सामने यतीन राहुल। ओ यतीन राहुल ने अब गेर बदल दिया है, ठोक डाला यहां पर डिप का कॉर्नर के ऊपर से। बेहतरीन सिक्सर। 68 ऑन बोर्ड। देख सकते हो रिप्ले के माध्यम से क्या पावरफुल शॉट इस समय नजर आता हुआ। परफेक्ट एलिवेशन। 68 ऑन बोर्ड। तीन भी अब गेर बदलते हुए नजर आ रहे हैं। कैवल्य पाटिल की आक्रामकता को देखकर उन्होंने भी अपनी आक्रामकता तेज की है। टॉस टैप किया है। सिंगल के सारे स्कोर 69। अब चर्चाएं इस बात की चलेंगी, क्या यहाँ पर हाफ सेंचुरी बनाएंगे मिस्टर कैबल्य पाटिल। 44 रन के ऊपर खेल रहे हैं। 12 गेंदें सिर्फ फेस की है और ही मेड 44 रन्स। व्हाट अ बैटिंग। 69 ऑन बोर्ड। सामने मानस राउत। धीमी गति की गेंद, वाइड बॉल का संकेत यहाँ पर, और एक्स्ट्रा के सहारे 7-0 70 रन स्कोर कार्ड पर। जरूर अगले मैच के लिए तैयार रहे। मैच नंबर 6। इस बार खोद के निकाला था ऑन ड्राइव। तुषार है वहां पर, दूसरे रन के लिए जा रहे हैं। ऑन दी स्टंप थ्रो, गुड थ्रो। तो मैच नंबर 6 नजर आएगा इस समय। वन का वाला टस्कर के साथ में कुमपाड़ा चैलेंजर का होगा बिग बैटल। मैच नंबर 6। फिलहाल 72 और 46 के ऊपर है कैवल्य पाटिल। फुल के साथ में फुल टोल, और ये 50 पूरे होते हुए कैवल्य पाटिल के 14 में बना है 52। अभिवादन स्वीकार करते हुए, बल्ले को दिखाते हुए वानगांव प्रीमियर लीग में और एक बल्लेबाज जुड़े जिन्होंने 50 जड़े हैं। अपने डगआउट में बल्ला दिखाते हुए कैवल्य और ऊपर वाले को थैंक यू कहते हुए, क्या यहाँ पर जबरदस्त सेक्शन कैद करते हुए, यहाँ पर पूरी तरह से कैच करते हुए विश नेटवर्क के कैमरामैन गुड वर्क, कि सही वक्त में कैमरा कहाँ घुमाना चाहिए वो भी पता होना चाहिए। और 50 रन 14 में 52, 7 सिक्सर देखने को मिले और एक मात्र 4 स्कोर इस समय देखने को मिलता हुआ। 78। इस बार फुल टॉस, पक टू द बॉल और ड्राइव डॉट बॉल। आखिरी गेंद लास्ट टू गो। 78 ऑन स्कोर कार्ड। चला टॉस साठी जसा चेंडू संपेल हा अनगावला टस्करच्या अगेंस्ट। ओहो व्हाट अ फिनिश। जबरदस्त शॉट इस समय देखने को मिलता हुआ। कैवल्य पाटिल इज ऑन फायर। क्या फिनिश की है आदरणीय विक्रमजी ठाकूर साहेबांच्या शुभ असे आपण टॉस करतोय। 16 मध्ये 58 ची धुवाधार विस्फोटक नाबाद जिंदाबाद मॅरेथॉन खेळी साकारले कैवल्य पाटील न। वानगावला टस्करच्या विपक्ष गोंपाडा चॅलेंजर बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस। टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय। विक्रमजी ठाकूर सरांच्या शुभ असे आपण या मॅचचा करतोय टॉस। वनगावला टस्करच्या विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे गोंपाडा चॅलेंजर। आदरणीय विक्रमजी ठाकूर साहेबांच्या शुभ असते महत्वाच्या मॅचचा टॉस। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे। या बाबू येत आहेत, आपण बघतायत।
कृणाल आमच्या समवेत आहेत. कॉल कोणाचा असणार आहे? चालेल. येस सर. कुंपडा चॅलेंजरचा कॉल. हिट्स कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय वनगावला टस्कर संघ पण बघतायत. बाबूबाई टॉस जिंकलाय. प्रवास खूप चांगला सुरू आहे आणि ते टॉस सुद्धा जिंकतायत. अभिनंदन. काय असणार आहे डिसिजन आपलं? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आणि सध्या तुम्ही पॉईंट टेबल मध्ये कुठल्या स्थानावरती आहेत? आता पॉईंट टेबलला आम्ही 12वा पॉईंट टेबलवर आहे. हा 2 वर. तर ही आम्ही मॅच काढूया. आणि 14 पॉईंट घेऊन एक सेम पॉईंट मध्ये जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण एनबीएम संघ 14 बनून टॉप 1 वरती आपल्याला बघायला मिळतोय. टॉस हरलाच प्रथम बॅटिंग करायची आहे. काय चाललंय माइंड मध्ये? नक्कीच ॲक्च्युली टॉस जिंकायचा प्रयत्न होता, पण आता काय ते आपल्या हातात नसते. बरोबर. पण ठीक आहे, आम्हाला जर त्यांनी फलंदाजी करायचा चान्स दिला तर आम्ही नक्कीच ट्राय करू की 60+ रन करू. येस, आपण बघतायत कृणालच्या माध्यमातून 60 प्लस करण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय विक्रमजी ठाकूर सरांना मी विनंती करतोय की आपण स्थान आणि मॅचचा आनंद घ्या. टार्गेट एक मोठं सेट केलंय छुरी रिअलकॉन फायटर संघानं. कैवल्य पाटीलची एक जबरदस्त फायटिंग बघायला मिळाली. हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवलंय आणि आपल्या गोलंदाजाने एक सायकोलॉजी ॲडव्हान्टेज, मानसिक आधार दिलाय चांगल्या स्टीप टार्गेटचा. बघूया पलटवार करताना एम के कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने पलटवार करणार या मॅच मध्ये. पाहिजे 36 मध्ये 85चं टार्गेट आहे. चला ओपनिंग पेअर, नो टाइम वेस्ट. आपण वळतोय मॅच कडे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 36 मध्ये 85. कहते ना लाखों में लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है, वो कदम को डालना होगा आपको. लक्ष्य छोटा हो या बड़ा, आपका आत्मविश्वास, आपके शॉट सिलेक्शन, आपके टीम वर्क काफी मायने रखते हैं जब बड़ा लक्ष्य आपके सामने हो. 36 में 85 बनाने हैं और सामने दो धुरंधर इस समय बीच मैदान में आते हुए. अर्पित और मिहिर सबसे बेहतरीन बल्लेबाज हैं एम के कंस्ट्रक्शन के. तो देखना अब जिम्मेदारी बढ़ रही है, दोनों ही युवा खिलाड़ी है और देखना है 85 जब लक्ष्य सामने हो ना आपके बड़ा, तो आप किस तरह से फेस करते हो, क्या आपकी सोच है, किस तरह से आगे बढ़ने की आपकी गेम प्लानिंग है. बहुत सारी चीजें अब हमारे प्यारे दर्शक भी रीड करेंगे इस बेहतरीन प्रतियोगिता के माध्यम से. टारगेट 85 का है. टॉस जीता अगर बात करेंगे नेक्स्ट मैच का, वनगांव वाला टस्कर ने, और कहा है कि करेंगे हम पहले फील्डिंग. कोम्पाड़ा चैलेंजर को बुलाया गया नेक्स्ट मैच में पहले बल्लेबाजी के लिए. कृणाल हमें इन एक्शन दिखेंगे, उसके बाद में कौशिक चिकलीकर इन एक्शन दिखेंगे नेक्स्ट मैच में. फिलहाल फोकस करते इस मैच में गेंदबाजी मार्क पर आए कैवल्य पाटिल. पहली गेंद लेके सामने है मिस्टर अर्पित ठाकुर. परफेक्ट टोकशर यारकर, लेकिन अच्छा खेला है. रोहन आते हुए, रोहन जब तक फील्ड करेंगे सिंगल से स्टार्ट के आगाज किया. जैसे मैंने पहले ही कहा था कि लाखों में लंबी यात्रा भी एक कदम से शुरुआत होती है और वो कदम आवश्यक है. स्टार्ट को अच्छा हुआ है. सिंगल के सहारे इस समय मिहिर बारी को बुलाया है. गए मैच में मिहिर बारी की एक लाजवाब पारी हमने देखी थी. अब बारी है मिहिर बारी की. सामने है कैवल्य पाटिल. इस बीच प्राइटम ओवर द विकेट. ईश्वर की अगली गेंद अच्छा सा दिशा दी सिर्फ सिली पॉइंट में, और ये क्या, खिलाड़ी का ध्यान नहीं था, वरना आउट होने के चांसेस बढ़ रहे थे. फोकस 9 सेकंड के ऊपर होना चाहिए था. बाल बाल बचे इस समय मिस्टर अर्पित. अच्छा, लेकिन उनकी जो फील्डिंग की उनकी नजरें सिर्फ स्ट्राइक पर थी. 9 सेकंड के ऊपर अगर थोड़ी सी भी नजर वो घुमाते तो शायद विकेट बन सकता था. फिलहाल कैवल्य इस बीच अगली गेंद दिशा देने का काम किया एक बार फिर. ये क्या, ओ मौका बन रहा था. कहीं ना कहीं जो कॉलिंग है उतनी अच्छी नहीं हो रही है. ये रनों का प्रेशर है या फिर और क्या है. आप देख सकते हो अर्पित 2 बार बचे हैं. 3 गेंदे 2 रन, 85 का लक्ष्य है. अब सामने नजर आएंगे मिस्टर अर्पित. कैवल्य ने क्या इनिंग खेली है, एक लाजवाब इनिंग. 2026 में वानगांव प्रीमियर लीग में जो बहुत सारी इनिंग खेली गई उनमें से एक
शानदार इनिंग। वो थोड़ा सा बाहर जाने वाली गेंद को हल्का सा टच किया, गेंद जाती हुई गली में, सिंगल का इजाफा 3 रन स्कोर कार्ड पर। तालियों की गूंज सुनाई दे रही है। आवश्यकता भी है अपनी टीम को जस्टिफाई करना, समर्थन देना, उनकी हौसला अफजाई करना और हर वक्त एक पॉजिटिव ऊर्जा का जो स्रोत है वो बीच मैदान में निर्माण करना। ये भी एक अलग भूमिका होती है जब आप क्रिकेट के मैदान में खेलने के लिए जाते हो। अगली गेंद मिहिर के लिए, अच्छी बैट को ब्रश करती हुई गेंद, गेंद जा रही इस समय डिप लॉन्ग स्टॉप रीजन में, लगभग सीमा रेखा के बाहर। 4 से स्कोर आगे बढ़ेगा 7 पर। हल्का सा ब्रश किया गेंद ने, रिप्ले के माध्यम से हम देखेंगे, और गेंद लॉन्ग स्टॉप में गुजरती भी लगभग फर्स्ट स्लिप से गेंद गुजरी है। पीछा करते हुए इस समय 3 नजर आ रहे थे, लेकिन ये 3 दौड़े लेकिन रन मिले 4। तो स्कोर कार्ड के ऊपर रन होते हुए 7। आखिरी गेंद 85 का एक बिग टारगेट है। इस बार थोड़ी सी लाइन दिशाएं देखने को मिली है। अतिरिक्त रन के सारे स्कोर में इजाफा और स्कोर पहुंचता हुआ 8-0, सॉरी 8 के ऊपर 0 विकेट है। 8 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंद शेष 85 का लक्ष्य एक बड़ा लक्ष्य है। बड़े लक्ष्य के लिए अब आक्रामकता की आवश्यकता भी होगी, लेकिन कैबल्य पाटिल एक अच्छी दिशा में गेंदबाजी कर रहे हैं। हल्का सा सिली पॉइंट में दिशा दी, स्ट्राइक अपने पास रखी है और की हुई है समाप्ति 9 रन बिना कोई नुकसान से। 85 का लक्ष्य सामने है। कैवल्य पाटील 9 धावा खर्च करताना बघताय, पण पहिलं षटक संपलं. आता गोलंदाजी ट्रॅकवर हिमेशला आमंत्रित केले. समोर मिहिर आहेत. सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले. आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे, कारण एअर स्ट्राईक करावा लागणार आहे, हवाई सफरला जावं लागणार आहे. तर मॅचला जिंकायचं आहे तर बॅटचं फेस ओपन करावं लागणार आहे, हे त्यांना ज्ञात आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. बघूया हिमेश. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 10 वरती पोहोचलंय. 1-0 10 रन्स 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 75 बनवायचे आहेत, म्हणजे जवळजवळ जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो इथून 15चा दिसतोय. पुढील चेंडू आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 11 वरती पोहोचले. अजयचे म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण बघतायत, सरांच्या माध्यमातून वाईट बॉलचा कॉल झालाय. 11 धावा, सलगचे 2 वाईट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू हिमेश. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर एक चांगली लाईन ठेवण्याचा प्रयत्न आहे हिमेशांचा. 2 वेळा थोडंसं ते ऑप्शनच्या भरपूर बाहेर गेले. तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती कमालीचं कमबॅकिंग बघायला मिळालंय. एक दिशा लेंथ लाईनला मेंटेन करताना फलंदाजाच्या रडारपासून चेंडू दूर ठेवण्याचा त्यांचा गेम प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळतोय. उलटॉस आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. एक अप्रतिम एफर्ट्स, परंतु चेंडू थांबणार नाही आहे. सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ रिजन मधनं आलाय, मिहिरच्या बाट मधनं चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय थोडेसे ऑफ स्टंप वरती आले, चेंडूला पिच केलं. लॉंग ऑफला ड्राईव्ह लावून झेल घेण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु चेंडू हातामध्ये बसला नाहीये आणि येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. 70ची अजूनही गरज आहे. चांगला स्टार्ट दिलाय मिहिरनं हिमेशच्या अगेन्स्ट. एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळालं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता बिहाइंड द विकेट. आणखीन एक डॉट बॉल. हिमेशनं आपल्या गोलंदाजीचं ची लाईन पकडलेली आहे ती जबरदस्त बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी हिमेश यांची. 3 चेंडू हाताळलेले आहेत, 2 वाईड जरूर टाकलेले आहेत, परंतु हिमेश हा मिहिर यांना हात खोलू देत नाहीये. चलापासून दूर खेळलाय. लक फॅक्टर चांगलं राहिलंय की झेल होईल.
जबरदस्त झेल. असं वाटलं होतं की नो मासला चेंडू पडणार आहे, परंतु शेवटच्या क्षणी काही कॅच केलाय. जबरदस्त आपण बघतायत. अतिशय उत्कृष्ट झेल. बॉल कॅरी झाला आणि कृपेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सुंदर झेल. मिहीरचा खेळ या ठिकाणी संपलाय. आपण बघतायत माघारी परतताना. फुल स्टॉप, पूर्ण विराम. फलंदाज माघारी परततायत. न्यूमॅन. चला थोडस मित्रांनो स्पीडअप करा. 30 यार्ड्स क्रॉस करण्याच्या अगोदर न्यूमॅन इन झाला पाहिजेत. जे बेसिक रूल्स आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय ते प्रत्येकानं फॉलो करणं गरजेचं आहे. आणि थोडंसं वॉर्मअप करत जा मित्रा. न्यूमॅन जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आलाय. 15 वरती पहिला धक्का लागलाय. पहिला धक्का एक मोठा गडी बाद झालाय. मिहीरकडनं भरपूर अपेक्षा होत्या की 85 धावा असताना मिहीर आणि अर्पित यांच्याकडनं आता एक टार्गेटला पाठलाग करताना चांगल्या दिशेने जाणं गरजेचं आहे. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक स्वीपर कव्हर्स मध्ये 16 धावा. 85चं टार्गेट, 69ची गरज आहे. आणि एकंदरीत चेंडू तुमच्याकडे असणार आहे ते म्हणजेच 25 चेंडूचा खेळ शेष आहे. 69ची आवश्यकता आहे. अंतिम चेंडू हिमेशांचा या षटकातील. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. आणखीन एक अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. स्वेर मारा. धावसंख्या 17 वरती पोहोचते. वानगाव प्रीमियर लीग सीझन 3 स्पर्धेचं मॅनेजमेंट जबरदस्त राहिले. प्रत्येक जण स्पर्धेचे कौतुक करतोय आणि चातक पक्षी ज्या पद्धतीने पावसाळ्याची वाट बघत असतो पावसाची, त्या पद्धतीने या पंचक्रोशीतील सर्व खेळाडू वानगाव प्रीमियर लीगची आतुरतेने वाट बघत असतात. कारण एक उत्तम दर्जाचं नियोजन सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होते. 18 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 षटकं परिपूर्ण होताना 9च्या सरासरीने 18 रन्स ऑन बोर्ड. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पुनश्च कैबल्य. 9 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू आपण बघतायत. 15 मिनिटाचा वेळ असणार आहे तुमच्याकडे. 15 मिनिटं 19 सेकंद 3 षटकं हाताळण्यासाठी याची नोंद असू द्या. कैबल्य पाटील एक यशस्वी गोलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून कैबल्य पाटीलनं 2026 वाणगाव प्रीमियर लीग गाजवले असं म्हणायला हरकत नाही. डाऊन द लेग स्टंप. इट्स अ वाईड बॉलचा कॉल आहे. फिरोजी नायर सरांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 19 वरती. लीग स्टेजचा आजचा अंतिम दिवस. भरपूर काही प्रेडिक्शन होते. कुठला संघ बाहेर जाणार, कुठला संघ मध्ये येणार. एक 10-15 दिवसाची चर्चा होती आणि त्या चर्चेला ब्रेक आजच्या रजनीमध्ये लागणार आहे. बघूया पुढचा चेंडू. गुड बॉल वेगानं आलाय आणि केले या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट डाऊन. जी फ्रंटलाईन बॅटिंग आहे ना, त्या बॅटिंगचं आद्य कर्तव्य आहे की धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. परंतु 2 महत्वाचे अर्पित आणि मिहीर यांच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या. मोठं टार्गेट असताना कुठेतरी त्या धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या नाही आणि ते तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. आता रुपेश मसे आणि स्वप्नील दुबला यांच्याकडे ती जिम्मेदारी सोपवलंय. 19 वरती 2. तिसऱ्या षटकात दुसरा चेंडू घेऊन एक यशस्वी असा गोलंदाज कैवल्य पाटील. खोदून काढण्याचा प्रयत्न का यॉर्कर टाकला या वेळेला. जबरदस्त हाताळताना आपण बघताय टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. ते परफेक्ट यॉर्कर. खूप चांगला चेंडू. कैबल्य आपला क्लास दाखवत आहेत, आपली गुणवत्ता दाखवत आहेत.
आपल्या गोलंदाजी मधली अचूकता दाखवत आहेत कैवल्य पाटील. समोर रुपेश मसे, या वेळेला प्लम मध्ये पकडले गेल्यात आणि आणखीन एक धक्का लागतोय. रुपेश मसे, ओ युडी आउट, गॉन. सन्युमान, तुषार येत आहेत, तुचल मयाया असे विकेट जाताना आपण बघतायत. 3 विकेट डाऊन झालेले आहेत. धवांचा डोंगर समोर आहे आणि तो पाठला करताना थोडीशी दमछाक इथे बघायला मिळते. रिक्वायर्ड 100 वेगानं वाढताना 18.86 वरती पोहोचलाय. 19 वरती 3. चांगली विकेट या ठिकाणी बघायला मिळते. कैवल्य पाटील प्रथम बॅटिंग मध्ये आपला क्लास आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपली अचूकता. चेंडू क्रमांक 4. याही वेळेला अपील आपण बघतायत फेटाळला गेलाय. लेग बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 20 वरती पोहोचते. आता प्रत्येक चेंडू नंतर एक पॉझिटिव्ह थॉट आपल्याला बघायला मिळतोय फिल्डिंग टीमकडे. कारण 85 धावांचं एक तुमच्याकडे स्ट्रॉंग एक टार्गेट ठेवलं होतं आणि पहिल्या 3 षटकामध्ये वर्चस्व गोलंदाजाचं राहिले. म्हणजे कुठेतरी वाडा शॉट, काय हुक केले चेंडूला. डिब्बाकोट स्क्वेअर लेगच्या वर्ण हवाई यात्रा करतोय. स्वप्नीलच्या बॅटमधनं मॅसिव्ह 6. जबरदस्त टायमिंग आपण बघतायत. प्रॉपर एलिव्हेशन आणि काय हुक केलं या वेळेला चेंडूला आपण बघतोय. डिब्बाकोट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाठवतायत भव्य षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि 26 वरती पोहोचते. स्वप्नील यांच्या बॅटमधनं असेच आक्रमक शॉट खेळावे लागणार आहेत. तर या मॅच कडे पोहोचायचं आहे. 26 झालेले आहेत. 85चे टार्गेट म्हणजे 59 अजूनही हवेत. पुढील चेंडू तयार होताना स्वप्नील दुबला. याही वेळेला खूप चांगलं टायमिंग बघायला मिळते आणि तिथे मात्र सेल खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. कौशिकनं आणखीन एक धक्का लागतोय. स्वप्नील बाद. थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्याचा फायदा आपण बघतायत. मिड विकेट मध्ये एक अप्रतिम झेल कौशिकच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 4. चला स्ट्रॅटेजी टाइम आउट. पाणी घेऊन जा. सन्युमान आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुश्रुत पाटील 26 वरती 4 आहेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. छोरी रेलकॉन फायटर्स ही मॅच जर जिंकते तर मात्र आणखीन 2 पॉइंट त्यांच्या नावावरती जोडले जातील. परंतु जर तर अजून 3 षटकांचा खेळ शेष आहे. 59 बनवायचे आहेत आणि समोर तुषारला आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय भीमेश. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच इमेज पुनश्च दाखल होताना थोडस मित्र स्पीडअप. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम शॉट खेळलाय. संधी आहे झेलची. धक्का क्रमांक 5. फलंदाज आउट.
सन्मान मानस येत आहेत. धक्का क्रमांक 5 बघायला मिळालाय. पराभवाच्या दिशेने थोडस संघ जाताना बघायला मिळतोय आणि 17 चेंडूमध्ये आता 59 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एअर स्ट्राईक करावी लागणार आहे. चौकार षटकार षटकार चौकार तर मात्र या मॅच मध्ये येऊ शकतात जोपर्यंत पॉसिबल आहे. बघूया न्यूमान दाखल होत आहेत. मानस राऊत यांचा झंझावत वाद खेळी साकारतील का आता त्यांच्या बघूया पुढील चेंडू परफेक्ट यॉर्कर नो चान्स. फक्त दिशा देताना हिमेश प्रभावित करतायत गोलंदाजीमध्ये. खऱ्या अर्थाने तुमच्या संघाचा जेव्हा ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स होत असतो ॲज अ फलंदाजामध्ये फलंदाजी गोलंदाजीमध्ये गोलंदाज तेव्हा तुमच्या संघाचं जे टीमवर्क आहे ना ते तुम्हाला विजयाकडे घेऊन जातं. इथे कैबल्यने बॅटिंग केली आणि त्यानंतर हिमेशनं जी साथ दिली ती जबरदस्त राहिले. पुढील चेंडू हो यावेळेला स्वीप केलाय. चेंडू थांबणार नाहीये. वेगवान चेंडू जातोय सरळ कार्पेटला रोल करत लॉंग लेग मधनं चौकार. 30 धावा स्कोर कार्डवर. पुढील चेंडू तयार होताना पुन्हा हिमेश चौकाराला 30 झालेले आहेत. 55ची अजूनही गरज आहे. येणारे 15 चेंडू आणि 55ची गरज. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. सुश्रुत आपल्याला बघायला मिळतात. नॉस्ताकीनकडे येणारे 14 चेंडू आणि 55 धावांचं एक स्ट्रिप टार्गेट राहणार. समोर आपण बघताय चांगली गोलंदाजी हिमेश करतायत. काय बोलले पाटीलचे अप्रतिम गोलंदाजी आपण बघितली. चांगली बॅटिंग बघितली. पुढे चेंडू आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतो. ड्राईव्ह केलंय. डायरेक्ट हिटचा अटेम होता आणि चेंडू वेगानं जातोय पाटील यांच्या जवळ आणि झालाय पास. येतो या ठिकाणी आपण बघताय टोटली सर 5 धावा ऍड होतील. 5 धावसंख्या 5 ने पुढे जाते आणि पोहोचते ती 35 वरती. स्विच 35 स्कोर कार्ड. अप्रतिम ऑन साईडला खेळलाय चेंडू. सिंगल कंप्लीट होते. कौल चेंडूला फील्ड करतील. 36 धावा. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेले आहे. 6 मिनिटाचा वेळ आहे 5वा षटक हाताळण्यासाठी हे लक्षात असू द्या. पुढील चेंडू रोहन. पहिला चेंडू आपण बघतायत ऑन साईडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. 37 धावा. आता शांतपणे मैदानाच्या आतमध्ये खेळ चाललाय. 85चं टार्गेट. अजूनही 48ची गरज आहे 11 मध्ये सॉरी. पुढील चेंडू चेंज ऑफ द पेस लॉफ्ट केलाय परंतु मिस टाइम की क्लिअर होतोय. येतोय षटकार. मानसच्या बॅटमधनं षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 43 वरती पोहोचले. आता आणखीन 42ची गरज आहे.
पुढील चेंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळते. थोडंसं फिरवलं यावेळेला रोहननं आणि निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला बघायला मिळते. 43 वरती 5 आहेत. 42 ची गरज आहे 9 चेंडू मध्ये. चेंडू क्रमांक 4 मिस्टर रोहन दुबला. चेंज ऑफ द पेस हलकासा डिलिव्हर्ड केलाय. लॉंग ऑनला जातोय चेंडू. कैवल्य चेंडूला फील्ड करतील. 44 धावा. आता फक्त औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाही, कारण 8 चेंडू मध्ये तुम्हाला तब्बल 8 षटकार जवळजवळ 7 षटकार खेळावे लागतील. 44 झालेले आहेत. 41 ची गरज आहे. मिस्टर रोहन रोहन दुबला. याही वेळेला आपण बघतायत बॉटम हँडचा चांगला यूज केला. स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हर्सला चेंडू गेलाय. 45 अंतिम चेंडू आणि शेष आहे या षटकातील. 45 झालेले आहे. 40 ची गरज 7 चेंडू मध्ये. अंतिम चेंडू या षटकातील. अप्रतिम स्लोवर वन. रोहन याने मात्र फक्त टप्प्यावरती नियंत्रण ठेवले. वेगावरती थोडंसं कंट्रोल ठेवलं. 46 धावा झालेले आहेत. एकूण 40 ची गरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. वन साईडला या ठिकाणी आपण बघतायत चेंडू लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न आहे. रोहन चेंडू खाली येत आहेत. सिंगल कंप्लीट झाली आणि 47 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू खूप चांगला सुश्रुत्यांचा शॉट बघायला मिळतोय. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 148 वरती पोहोचते. 4 चेंडूंचा खेळ शेष. पुढील चेंडू टॉस या वेळेला थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. तदूर आपण बघतायत 2 धावा कंप्लीट. 5-0. 50 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 3 मध्ये आता 35 ची गरज आहे. विजयाचा सुगंध आपल्याला बघायला मिळतोय फिल्डिंग टीम कडे. चोरी रेलकॉन फायटरच्या दिशेने विजयाचा सुगंध दरबलताना. स्वेचिड केलाय. चौकार येईल आणि धावसंख्या 54 वरती पोहोचते. गुड बॅटिंग. चांगला शॉट बघायला मिळतोय. काही क्षण आहेत शेवटचे 2 चेंडूचे, ते मात्र आम्ही चौकार षटकार मारत आमच्या नावावरती नोंदवणार. हा बॅट्समनचा खऱ्या अर्थाने स्वस्थ संकेत आहेत. टू गो. शेवटचे 2 चेंडू. वन साइडला आपण अशा वन बाउन्स. चौकार आलाय. धावसंख्या 58 वरती पोहोचते. काय बॅटिंग करतायत अंतिम क्षणामध्ये. तसं मी पुढे म्हटलं होतं की शेवटचे काही क्षण आहेत ते मात्र आमच्या बॅटिंगच्या जोरावरती आम्ही आमच्या बाजूने फिरवणार. भले जिंकणं हरणं हा निर्णायक क्षण आहे, परंतु आम्हाला मिळालेला वेळ शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढवण्यामध्ये घालवणार हा सांगताना एक मेसेज देत आहेत मानस राऊत. गुड बॅटिंग. या वेळेला आपण बघताय नो बॉलचा कॉल आहे. 1+1 No+1 6-0 ऑन बोर्ड. 60 झालेले आहेत. आणि सुश्रुत आपण या ठिकाणी बघता स्ट्राईक वरती आलेले आहेत. मानस साठ धावा झालेले आहेत. 25 ची गरज आहे. अंतिम चेंडू. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. न्यूमान
मंदार मंदार दाखल होते नो सकीन कडे. फ्री हिट आहे, बघूया फ्री हिट. आणि टॉट बॉलने संपले. हार्ड लक एम के कन्स्ट्रक्शन अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स चोरी रिअल कॉन फायटर्स. आता आपण मॅन ऑफ द मॅच कडे कैवल्य पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. या कैवल्य पाटील आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी